नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दादरच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात नागरिक हे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळते आणि येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता त्याच पद्धतीने न्यासाकडनं व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। आपण माझ्या या साईडला पाहू शकतो की महिलांची स्वतंत्र रांग आहे, तर दुसरीकडे पुरुषांची ही स्वतंत्र रांग करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर वयोवृद्ध आणि व्हीआयपीज यांची एक स्वतंत्र रांग करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर येणारी संख्या ही मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने आज भाविक हे दर्शनासाठी येतील आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की सिद्धिविनायकाचा जो गाभारा आहे हा देखील फुलांनी सजवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। जी रोषणाई ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। त्यामुळे दिवसा आजचं नववर्षाचा पहिला दिवस हा आनंदी तेजस्वी जावो या अनुषंगाने भाविक दरवर्षी सिद्धिविनायकाच्या मंदिरात गर्दी करताना पाहायला मिळतात। खरं तर नवीन वर्षात स्वप्न आकांक्षांची आणि इच्छापूर्तीची व्हावी असे प्रत्येकालाच वाटते आणि हे साकडे घालण्यासाठी अनेक भाविक हे खरं तर काल सकाळपासूनच या ठिकाणी सिद्धिविनायकाच्या मंदिरात दाखल झालेले आहेत। अत्यंत व्यवस्था ही देखील चोख करण्यात आलेली आहे। लाखोच्या संख्येने नागरिक येतील त्या अनुषंगाने त्यांची पार्किंग व्यवस्था असेल, रुग्णवाहिका, त्याचबरोबर अग्निशमक दल या सर्वांचीच व्यवस्था न्यासाकडनं उत्तमरित्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।